भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती संपूर्ण भारत देशात आणि त्याचबरोबर संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साहात साजरी केली जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून संभाजीनगर शहरामध्ये जुबली पार्क येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलं आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आहे आणि या भारत देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे। म्हणून या घटनेचा आदर्श ठेवून सर्व आपलं भारत सरकार चालत आहे आणि आपण सुद्धा त्याच्यामधून 140 कोटी जनतेला या जनतेला न्याय मिळतो। मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। काल दीक्षाभूमीमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, नेमकं काय झालं? तिकिटाचं कुठं? दीक्षाभूमीमध्ये काल मी गेलो होतो। माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो आणि भाजपच्या माध्यमातून ज्या 3 लोकसभा मला प्रमुख केलेल्या आहेत, हिंगोली, परभणी आणि नांदेड, त्यांचा अहवाल सादर दिला। तिन्ही लोकसभेमध्ये अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि तिन्ही ठिकाणी महायुती जिंकेल असा मी त्यांना निरोप दिला। सगळीकडे काम चालू पण औरंगाबादच्या उमेदवार संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी मला वाटतं 2 दिवसामध्ये जाहीर झाली पाहिजे, कारण आता 18 तारखेपासून 18 ते 25 फॉर्म भरायची तारीख आहे। लवकरात लवकर जाहीर होईल। उमेदवार कोणीही हो, पण महायुतीचा इथं खासदार होईल। मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली हो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही दोघं नाही भेटत असतो आणि महायुतीचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करा अशी आम्ही त्यांना मागणी केली। तुमचे मित्र चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं? हो, कार्यालयाचं जरी उद्घाटन झालं असलं तरी चंद्रकांत खैरे हे माजी खासदार आहेत आणि ते माजीच राहणार आहेत। एकदा जनतेने त्यांनी नाकारलं खासदारकीसाठी, म्हणून ते आता माजी खासदार राहतील। पण महायुतीला उमेदवार भेटत नाही असं नाही तर घाबरलं असं अजिबात नाही। महायुतीकडं उमेदवार अगदी डझनपेक्षा जास्त उमेदवार आहेत, म्हणून त्याला कुठला चांगला सक्षम उमेदवार त्यासाठी थोडा वेळ लागतोय। लवकरच उमेदवार जाहीर होईल।